नमस्कार. झुम्मीज किचन मध्ये आज मी आपल्याला चीज चिली टोस्ट दाखवणार आहे. आता मी दोन लसूण घेतलेले आहेत पाकळ्या, त्या मी क्रश करून घेते. म्हणजे बारीक होत. आपण सुरीने केलं तरी चालेल, म्हणजे आपल्याला इझी पडेल असं बघा. आता ह्याला आपण एक पिवळे कॅप्सिकम घेत आहोत, बारीक करून घ्यायची. जेवढे तुकडे बारीक करता येईल तेवढे करून घ्यायचे. अशा या दोन्ही रंगाच्या शिमला मिरची आपण बारीक करून ठेवूया. आता ही कोथिंबीर पण आपण बारीक करून घेतली आहे. मिरच्या 4 घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत. प्रथम आपण 1 चमचा बटर घालून घेऊया. प्रथम आपण बटर घालून घेतलेलं आहे. आता हे मी मोझरेला चीज घेतलेलं आहे. कोणतंही प्रोसेस चीज घेतलं तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे असेल क्यूब मधलं घेतलं तरी चालेल. कुठच्याही प्रकारचं जे असेल ते घ्या. चीज पण जास्त घ्यायचं नाहीये, एक साधारण 2-3 चमचे. आता हे आपण चीज घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण पिवळी मिरची, लाल मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, मी लसूण बारीक करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हे सगळं आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया. आता हे असं हाताने आपण घालूया. आता हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घेतलंय. मी ह्याच्यात मीठ अजिबात घातलं नाहीये, कारण चीज मध्ये पण मीठ आहे आणि बटर मध्ये पण मीठ आहे. म्हणून आता हे मी 4 पावाचे स्लाइस घेतलेले आहे. त्याप्रमाणे ह्याचे 4 मी असे गोळे करून घेते. म्हणजे सगळ्याला समप्रमाणात लागेल. आता हे मिश्रण आपण असं ब्रेडला लावून घेऊया. या पावाच्या मी 4 कडा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण हे सगळं ब्रेडला लावून घेतलेलं आहे. हे जरा थोडं दाबायचं असं, म्हणजे फिक्स बसेल.
आता मी हे ब्रेड असे गरम करायला ठेवते, म्हणजे ते चीज पण मेल्ट होईल समजा. त्याच्यावर आपण झाकण घालून ठेवूया. एक 3-4 मिनिटांनी आपण काढून बघूया. आता हे आपले टोस्ट तयार झालेले आहे, काढून घेऊया आणि मग प्लेटिंग करून घेऊया. आता हे आपले चीज चिली टोस्ट तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या पुढील रेसिपी आपल्याला पाहता येतील. धन्यवाद.